नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आपण निघालो आहे उन्हाळ्यामध्ये जो पडणारा पाऊस आहे त्याची मजा घ्यायला गावाला। मे महिना आहे की जुलै महिना तेच कळत नाही। तर सकाळी 4:15 निघालो होतो कांजूरमार्गवरून। आता 8:30 8:35 झालेत। 8:35ला आपण जो पहिला स्टॉप घेतला आहे बघा, तुमच्या ओळखीचा कुठला ठिकाण आहे सांगा मला। एक पण टपरी नाही बघा, नवीन हायवे झाल्यामुळे आणि अंधार पण होता त्यामुळे एक पण टपरी नव्हती। थांबत विचार करत होतो थांबायचा, पण एक पण कुठली टपरी न भेटल्यामुळे मनासारखी थोडं पुढे जात शेवटीला कशेडीमध्ये आलो। पाऊस होता म्हणून थोडं थांबलो, मला वाटलं ही टपरी आहे पण ही पण बंद आहे। मस्त गाडी भिजते। फर्स्ट टाइम आपला जो हा अनुभव आहे तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। पावसामुळे जेवढं टाकता येईल तेवढं टाकेन, तुमच्याबरोबर फोटो व्हिडिओ खूप सारं शेअर करणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघत राहा। मे महिना कोणच बोलणार नाही ना, जुलैसारखा मस्त जोरदार पाऊस पडतो आहे। कशेडी बोलते सबको बोलते। कोकण असं पण 12 महिने सुंदर आहे, पण सुंदरताची हा सीझन आहे त्याचा सुंदरता वाढण्याचा। तसं आपली सुंदरता वाढण्यासाठी आपण जे दागिने घालतो त्यानंतर आपण एकदम उठून दिसतो, तसंच प्रमाणे कोकण ह्या सीझनमध्ये एकदम उठून दिसतो। कारण त्याची जी हिरवळ आहे ती दागिन्यांसारखी आहे आणि हे आलेले खाली ढग त्याचे दागिने। कशेडीचा भोगदा झाल्यामुळे प्रवास एकदम सुखकर झालेला आहे, पण लहानपणापासून जी याची सवय आहे त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं। जी बाजूला झाडं आणि टर्न वगैरे असायचा किंवा जो आता वेळ वाचतोय पण काहीतरी तरी पण चुकल्यासारखं वाटतंय। गोवा हायवे एवढा सुखकर आणि सोयीस्कर बनवला आहे। काही जागा सोडता, काही जागा तर एवढ्या बेकार आहेत की रस्ता शोधावा लागतोय। आणि हे जे रस्ता सुखकर बनवला आहे त्यासाठी आपल्या निसर्गाचा खूप सारा बळी द्यावा लागला आहे। आपला वेळ वाचतो आहे, पण त्या निसर्गातली जेवढी झाडं तोडलेत त्याचेच हे परिणाम आहेत। मे महिन्यामध्ये असा अवकाळी पाऊस पडतो आहे। आता सुखकर सोयीसाठी कसला तरी बळी द्यायचा, तो आता झाडांचा आपण बळी दिला आहे। आपला सीझन येतो आहे, आपण झाडं लावू। 26 जानेवारी मला मग काय इकडे येता जाता जर काय आपल्याला जर कोणी साई भक्तांनी दिले ना असं तर आपण तुम्हाला देऊ आणून। डेपोच्या समोर आपलं घर आहे खेडला। हे तुमच्या घरी असतो ना भंडारा? घरी। ठीक आहे, होईल गाठ आपली कधी? धन्यवाद। हो होईल गाठ। या हो। आज 3 लोकांना लिफ्ट दिली, मी एकटाच गावी येत होतो त्यामुळे काय करणार, जरा गप्पा मारायला पण कोणतरी पाहिजे। 3 लोकांना आता हे त्यातले काका होते, शेवटची लिफ्ट तिसरी लिफ्ट। पहिले आजोबा होते, त्यांना कशेडी घाटातून घेतलं आणि ह्याच्यामध्ये सोडलं, काय बोलतात त्याला, भरणा नाकामध्ये। त्याच्यानंतर एक MIDC मधला होता, तो भामट्या साधा थँक्यू पण नाही बोलला, त्याला पुढे सोडला पीर लोट्यामध्ये। आणि मग परशुराम मंदिराच्या इकडनं मग ह्यांना उचललं म्हणजे लिफ्ट दिली ते सव्वा 8:30। त्यांचं म्हणणं आहे की तिथून इथपर्यंत यायला 7 रुपये तिकीट आहे। आणि मी नेहमी 50 वर्ष झाली मी असंच येतो आहे की आम्ही ते बस थांबत नाही। आणि जे 7 रुपये 5 रुपये काय उरतात ना त्याच्यामध्ये मी ते असे साठवून किंवा लोकांनी दिलेले पैसे माझे 10-12 हजार रुपये नेहमी वर्षाला तयार होतात आणि त्याचा मी भंडारा घालतो। 2500, 3000, 4000 असे काहीतरी माणसं सांगितली त्यांनी, तेवढी माणसं वर्ष त्यांच्याकडे जेवतात भंडाऱ्याला। तर बोललो ठीक आहे, आपल्याकडे पण भरपूर साई भक्त आहेत बोललो, जर काय कोणी दिलं साई भक्तांनी तर मग आपण त्यांना हे करू बोललो।
काय असेल ते पोस्ट करू. अशा लोकांना प्लॅनमध्ये अचानक चेंजेस आहे. मी माझ्या गावी न जाता चिपळूणवरून एक रस्ता जातो गुहागरला, आत्याच्या गावी चाललो आहे. रस्त्याचं उत्तम उदाहरण जर पाहिजे असेल आपल्या सरकारला तर हा एक उत्तम उदाहरण आहे. एनरॉन कंपनीकडे जाणारा हा गुहागरला रोड आहे. एकदम पद्धतशीर रोड. खूप सारे वर्ष झालेत, माझ्या जन्मात एवढे वर्ष झाले असतील याला मला वाटतं. असा एकदम सॉलिड रोड आहे हा. कुठेच खड्डा नाही, काही आहे. इंग्रजांच्या काळापासून मला वाटतं हा बनवलेला रस्ता आहे माझ्या माहितीमध्ये. अतिशय सुंदर कोकणाला शोभेल असा डांबराचा रस्ता आहे. कोकणाच्या पावसामध्ये इतका वर्षापासून तग धरून ठेवलेला आहे. अतिशय सुंदर क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं आहे. चालवताना आजूबाजूचा तर निसर्ग आहे, त्याच्याबरोबर ही रस्त्याची साथ असेल तर एक नंबर स्वर्ग, वरती पण आणि खालती पण. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip